नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन आहे. मी एक ट्रॅक्टर ड्रायव्हर. एका मालकाच्या शेतामध्ये मी कामाला होतो आणि घरचं पण त्यांच्या काम करत असायचं. मी इथे नुकतंच कामाला आलेलो 6 महिने झाले होतो. मालक सतत परगावी असायचे, त्यामुळे शेतातलं सगळं काम माझ्यावर सोपवायचे. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. पण एक दिवशी झालं असं, माझी कामाची प्रामाणिकपणा पाहून मालकिनीने एक दिवशी मला घरी जेवणासाठी बोलवलं. पण मालकिनीच्या मनात काही वेगळंच होतं. मी एकतर तरुण आणि दिसायला खूपच साधाभोळा व्यक्ती होतो. पण ज्या वेळेस मी मालकिनीच्या घरी गेलो त्यावेळेस मालकिनीने मला त्यांची एक इच्छा बोलून दाखवली. तुझे मालक सतत बाहेर असतात आणि आले तरी त्यांचं माझ्याकडे जरासुद्धा लक्ष नाही. ते जरासुद्धा मला वेळ देऊ शकत नाही. तू माझी एक इच्छा पूर्ण कर ना. मी आश्चर्यचकित झालो की नक्की काय म्हणते. मात्र त्या दिवशी मालकिनीने माझ्याकडून नक्की काय करून घेतलं, आमच्यामध्ये नक्की काय घडलं, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती. अचानक माझ्या मोबाईलवरती मालकिनीचा फोन आला. म्हणून मला वाटलं की आता संध्याकाळी काय काम आलं. त्याच वेळेस माझ्या मालकीन म्हटल्या की सचिन, आज घरी जेवण बनवते, जेवायला बाहेर जाऊ नको आणि घरीच ये. मी लगेच होकार दिला आणि मग म्हटलं की चला आज जेवणाला मालकाच्या घरी जायचं आहे. पण मालक तर सकाळीच बाहेरगावी गेले होते हे मला समजलं. मी काहीच बोललो नाही. मी पहिल्यांदाच मालक नसल्यावरती घरी जाणार होतो. त्यावेळेस मला वाटलं की मालकाने जेवणासाठी मला खरं तर आमंत्रण दिलं आहे. मी फ्रेश वगैरे झालो. आज दिवसभर कामातून खूपच कंटाळा आला होता. आज काम थोडंसं जास्तच झालं होतं. मग काय, संध्याकाळचे 8 वाजले. मी वाट पाहत होतो मोबाईल वाजण्याची. तोपर्यंत मालकिनीचा फोन आला आणि मला म्हणाल्या की सचिन, अहो किती वेळ झालं, मी तुमची वाट पाहते. हे ऐकून मी म्हटलं की नाही, येणारच होतो. मला वाटलं की तुम्ही फोन करचाल. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की अहो मी तुमची वाट पाहते, या लवकर जेवणासाठी, जेवण तयार आहे. मी हो म्हटलं आणि त्या दिवशी व्यवस्थित फ्रेश वगैरे झालो आणि मालकिनीने सांगितल्याप्रमाणे मग मी त्यांच्या घराकडे निघालो होतो. ट्रॅक्टर तर शेतामध्येच लावला होता, तिथेच मी राहायचो. गेली 6 महिने शेतातलंच माझं घर झालं होतं. ज्यावेळेस मी मालकिनीच्या घरी गेलो त्यावेळेस त्या म्हटल्या की हात धुवा, मी जेवण वाढते. मी म्हटलं हो. मला वाटलं अजून कोणी व्यक्ती असेल, मात्र घरामध्ये एकट्याच मालकीण होत्या. मालकिनीबद्दल सांगायचं म्हटलं, दिसायला खूपच तरुण आणि सुंदर होत्या. असं वाटायचं मालकाच्यात आणि त्यांच्यात खूपच वयाचा फरक असेल. मालक खूपच वयस्कर वाटायचे आणि मालकीण मात्र त्यांच्यापेक्षा खूपच तरुण आणि खूपच मादक दिसत होत्या. आणि नेहमीच मला बोलताना त्यांची एक वेगळीच पद्धत होती. ती म्हणजे मालकीण बोलताना अगदी डोळे रोखून माझ्याकडे पाहत बोलायची. मालकीण असल्यासारखं वाटत नसायची. मलाच लाज वाटायची त्यांना बोलण्यात. पण मालकीण अजिबात मला लाजायची नाही. आणि मी त्यांच्या घरी आलो. हातपाय तोंड धुतले आणि मी जेवणासाठी बसलो. त्यावेळेस मालकिनीने मला जेवण वाढलं आणि त्यांना पण मी म्हटलं की तुम्ही घ्या ना जेवायला, घरी कोणी नाही का. त्यावेळेस ती म्हटली हो, आज घरी कोणीसुद्धा नाही, मी एकटीच आहे घरामध्ये. असं सांगत असताना त्यांच्या बोलण्यातला एक वेगळा उच्चार मला वाटला, पण मी जास्त लक्ष दिलं नाही. पहिल्यांदाच असं मी त्यांच्या घरी आलो होतो. मला खूपच लाज वाटत होती. तसंही मी असं कोणाच्या कधी घरी गेलो नव्हतो. मग काय, तिथे बसलो आणि मी जेवण करू लागलो. ज्यांच्या हाताला खूपच चव होती. जेवण खूपच चांगल्या पद्धतीचं होतं आणि खूपच चांगलं जेवण झालं होतं. मी त्यांची स्तुती पण केली आणि म्हटलं की खरंच तुमच्या हाताला खूपच चव आहे, जेवण खूपच चांगलं झालं आहे. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की होय, तुम्हाला आवडलं म्हणजे ठीक आहे. मी म्हटलं मालक. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की अहो मालक परगावी गेले आहेत आणि आता मात्र 4-5 दिवस येणार नाहीत. मी म्हटलं. त्यावेळेस त्या म्हटल्या
आता ते नाहीत म्हटलं मी घरी एकटीच आणि खूप कंटाळा येतो एकटीला. मी म्हटलं होय, आणि सासू सासरे ते तर काही इथे नसतात. आमचे ते दुसरे दीर आहेत ना, त्यांच्याकडेच ते जास्त कोण नसतात. मी म्हटलं की मग तुम्ही एकटीला कसं राहू वाटतं. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की त्याच्यात काय आहे, मला काहीसुद्धा वाटत नाही, मला सवय आहे एकटं राहण्याची. त्यावेळेस त्या बोलता बोलता म्हणाल्या की तुम्ही आहेच की आजच्या दिवस. मी म्हटलं म्हणजे. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की हो हे नाहीत, आणि हे जाताना मला सांगून गेलेत की सचिनला आजच्या दिवस 1-2 दिवसासाठी इथे बोलून घे, कारण की संध्याकाळची वेळ आहे आणि मी एकटे असल्यावर मला खूप भीती वाटते. मला वाटलं की मालकानीच मला इथे थांबायला सांगितले. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की त्यांना अजिबात फोन करू नका, ते कामामध्ये व्यस्त आहेत, आणि तुम्ही जर फोन लावला तर ते मलाच रागवतील. मी म्हटलं बरं ठीक आहे, आणि तुम्ही हे पण नको सांगू की तुम्ही इथे आलात, कारण की ते मला म्हणतील आज थोडासा तुला उशीरच झाला. मी म्हटलं बरं ठीक आहे. असाच काहीसा वेळ गेला. जेवण झाल्यानंतर त्यांनी अगदी ते खरकटी ताटी नेली आणि मी मग सोफ्यावरती बसलो. त्यांनी टी व्ही लावला. अलगद त्या थोड्या वेळाने येऊन माझ्या शेजारी बसल्या आणि मला बोलू लागल्या. त्या म्हटल्या की काय, तुम्हाला एक गोष्ट बोलायची होती. फोनवर तर मी बोलू नाही शकत, कारण की त्याच्यामध्ये सगळंच रेकॉर्ड होतं. दुपारी पण तुम्हाला फोन मी दुसऱ्यांच्याच मोबाईलवरून लावला. मी म्हटलं की होय का, काय बोलायचं आहे बोला ना. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की हे बघा सचिन, तुम्ही आमच्या शेतामध्ये खूप महिन्यापासून काम करता आणि मी तुम्हाला पाहते. तुमचा स्वभाव खूपच चांगला आहे. मला खूपच तुमचा स्वभाव आवडतो, आणि असंही तुमचं लग्न होऊन पण तुम्ही इकडे राहता. तुम्हाला बायकोची आठवण येते का हो. मी म्हटलं हो, बायकोची तर आठवण मला खूपच आणि रोजच येते, आणि तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करत असाल. मी म्हटलं हो, बायकोला आम्ही खूप प्रेम करतो. पण तुम्हाला एक बोलू का, आमचे हे मात्र जरासुद्धा मला वेळ देत नाही, आणि जरासुद्धा त्यांचं माझ्याकडे लक्ष नसतं. मी मात्र ते येवेत म्हणून खूप त्यांचा विचार करते. मी म्हटलं का हो असं. अहो त्यांना कामाचंच खूप पडलेलं असतं. मी म्हटलं तुम्हाला एक गोष्ट बोलू का मालकीनबाई. त्यावेळेस त्या म्हटल्या की हो बोला ना, काय म्हणताय. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं मालक जास्त करून बाहेरच का हो असतात. त्यावेळेस त्या म्हटल्या की अहो त्यांचं काम असतं, पण ते जाऊ द्या, तुम्हाला एक गोष्ट बोलू का. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की मालक आणि माझ्यात खूपच वयाचा फरक आहे. त्यांची श्रीमंती आणि पैसा बघूनच माझ्या घरच्यांनी माझं त्यांच्यासोबत लग्न लावलं. मला वाटलं की लग्न झाल्यावर सगळं व्यवस्थित होईल, मात्र आमच्यात वयाचा फरक आणि आमच्या अजिबात विचार जमत नाहीत. ते वेगळा विचार करतात आणि मी वेगळा. मला मात्र त्यांचं काहीच नको. त्यांचं मनसोक्त प्रेमाला पाहिजे, मात्र ते काहीच करू शकत नाहीत. इतक्या दिवसातून ते जरी आले तरी अगदी मला वेळ देणार नाहीत. आमचं आठवड्यातून महिन्यातून एकदा मधुर मिलन होतं. हे ऐकून मी खूपच आश्चर्यचकित झालो. एवढी सुंदर बायको असताना पण ते त्यांना वेळ देऊ शकत नव्हते. त्यावेळेस मग काय, मालकीण म्हटली तुम्हाला एकच माझ्याकडून विनंती आहे. तुमची परिस्थिती मला माहीत आहे, वाटल्यास तर थोडेफार पैसे घ्या, पण माझी एक इच्छा पूर्ण कराल का. मी आश्चर्यचकित झालो आणि म्हटलं की कोणती. त्यावेळेस त्या म्हटल्या की तुम्हाला पण माहीत आहे मी तरुण, दिसायला सुंदर आहे. माझी कोणती इच्छा पूर्ण करायची असेल, तुम्ही मला ते सुख द्याल का. मला खूपच एकटं वाटतं. आता 2-3 दिवस तर मी पूर्ण एकटी आहे, म्हणून माझी इच्छा तुम्ही होता. मी रोज शेतामध्ये कधीतरी गेल्यावर तुम्हाला पाहायचे, आणि तुमचा स्वभाव मला खूपच आवडला, आणि तुम्ही पण मला खूपच आवडले होता. तुमच्याकडून एकदा तरी माझी इच्छा पूर्ण करून घ्यायची, हीच माझी एवढी आणि शेवटची इच्छा आहे. मी थोडासा आश्चर्यचकित झालो, मात्र त्या मला म्हटल्या की एवढीच इच्छा पूर्ण करा, मी तुम्हाला काहीच मागणार नाही. मी खूपच लाजलो. त्यावेळेस मात्र नाही पण म्हणू शकत नव्हतं. त्यांनी मला खूप विनंती केली आणि म्हटली जे काही होईल ते आपल्या दोघातच राहील, आणि तुम्ही म्हणाल तेवढं मी पैसे देईन, पण मला पूर्ण आनंद मिळाला पाहिजे. मी सुरुवातीला नाहीच म्हणणार होतो, मात्र पैशापुढे मी माझा प्रामाणिकपणा पण विसरलो. पैशापुढे माझं काहीच चाललं नाही. मग काय, त्या दिवशी तर मी एकटाच होतो. असंही खूप दिवस मला काहीच मिळालं नव्हतं. त्यामुळे माझी पण अवस्था खूप वाईट झाली होती. मला पण कोणाचं तरी सुख आणि प्रेम पाहिजेच होतं. म्हणून मी लगेच तयार झालो. फ्रेश झालोच होतो. आम्ही दोघं सोफ्यावर बसलो होतो.
ती माझ्या शेजारी होती, मात्र अलगद माझ्याजवळ आली. तिची सुंदरता अगदी पाहण्यासारखी होती. लगेच तिने म्हटले की अजिबात कसली काळजी करू नका, इथे कोणीसुद्धा येणार नाही. तुमच्यासारखा ड्रायव्हर तोरून मला पहिल्यापासूनच आवडायचा, कारण की आपले मन खूपच जमतं. तुम्हाला पण बायको नाही जवळ आणि मला पण ते नाही. मग काय, असं ते बोलत होत्या. मात्र लगेच मी जवळ घेतलं आणि ओठांवर ओठ टेकले. वेड्यासारखं सुख मी तिला देऊ लागलो. मात्र माझ्यापेक्षा जास्त उतावीळ आणि घाई तिला झाली होती. खूप महिने झालं तिला प्रेमाचा जरासुद्धा अगदी उबारा मिळाला नव्हता. मात्र माझ्या रूपातून तिला मिळणारं सुख खूपच निराळ आणि कमालीचं होतं, हे मला मात्र जाणू लागलं. तिची होणारी तळमळ आणि धडपड, तिची सुंदरता खूपच निराळी आणि पाहण्यासारखी होती. माझं नशीब, एवढी मोठी व्यक्ती माझ्याजवळ आहे आणि मी तिला आनंद देतोय ते मला स्वतःवरच विश्वास राहिला नव्हता. मात्र ती खूपच कमालीची होती. तिला भरपूर आनंद होता. खूप दिवसानंतर तिला असं काहीसं सुख मिळत होतं, हे मात्र मी ओळखलं आणि मी तिला आनंद देऊ लागलो. ती पुरेपूर आनंद घेत होती. मी तिला जवळ घेतलं आणि पाहिलं तर खूपच निराळी आणि वेगळं तिचं सौंदर्य होतं. माझ्याकडून तिला आता चांगलं सुख मिळू लागलं आणि त्याचा आनंद ती तिच्या शब्दातून मांडू लागली. ती म्हटली की असंच वाटतं की रोज रोज तू जवळ असाय पाहिजे. आता 2-3 दिवस मी तुझ्याकडूनच भरपूर आणि मनसोक्त आनंद घेणार आहे. थांबूच नको, असाच आनंद दे. मी थोडीच आता थांबणार होतो. मी तिला आनंद देऊ लागलो. त्या दिवशी असाच रात्र गेली. संपूर्ण रात्र वेड्यासारखं मी तिला आनंद दिला. दुसऱ्या दिवशी तिने माझी खूपच सेवा केली. मी पुन्हा शेतातील कामाला गेलो. त्यावेळेस मात्र तिला दुपारी राहवत नव्हतं. ती पुन्हा मला भेटायला शेतामध्ये आली आणि म्हटली की असं वाटतं एक क्षणसुद्धा तुझ्यापासून वेगळं होऊ नये. तिची सुंदरता आधीच माझ्या मनामध्ये अगदी जागा करून होती. शेतामध्ये आल्यानंतर पुन्हा आम्ही शेतातल्या त्या झोपडीमध्येच पुन्हा चालू झालो आणि आमच्या प्रेमाची पुन्हाच एक नवीन सुरुवात झाली. माझी करण्याची पद्धत खूपच निराळी होती. तिला आवडायची. ती म्हटली की तू खूपच अनुभवी असल्यासारखं वाटतं आणि भरपूर मनासारखं न लाजता प्रेम करतोय. ती म्हटली की प्रेमामध्ये अजिबात लाजू नये आणि ह्या क्षणाला तर मला अगदीच मन मोकळेपणाने आनंद घेणाराच व्यक्ती पाहिजे होता. तुझ्या रूपाने भेटला. मग काय, तिथून पुढे मी रोज त्यांच्या शेतामध्ये दुपारचं ट्रॅक्टर चालवायचो आणि रात्री त्यांच्यासोबत दुसरंच काहीसं चालवायचो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.